नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आपण महामहिम राज्यपाल यांना निवेदन दिले, काय मागणी होते? आज महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन जे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेले आहेत, त्यांच्याकडे मी रस्ता फुलंब्री ते पाचोरा रस्ता एकदम मोठा रस्ता आहे, त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरण लवकरात लवकर करावं यासाठी निवेदन दिलेलं आहे। कारण की घाट असल्यामुळे त्या घाटामध्ये जे घाटनांद्रा घाटात ऍक्सिडेंट होतात, दरड कोसळती आणि ऍक्सिडेंट होतात, बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतो, लाखो लोकांना नुकसान होतं आणि शेतकऱ्यांचा माल पण वेळेवर पोहोचत नाही। तरी शेतकऱ्यांच्या वतीने असं निवेदन दिलं की हा रस्ता लवकरात लवकर करावा रुंदीकरणासहित, अशी मागणी मी राज्यपालांकडे केलेली आहे। मी लोहगाव येथील रहिवासी आहे, सोमनाथ बाजी शिंदे, लोहगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि आता या मागणीवर लवकर राज्यपालांनी निर्णय घेवा सांगितलेला आहे, त्याच्यावर काहीतरी तोडगा निघून लवकरात लवकर ते काम मार्गी लागेल अशी आशा आहे मला। पाऊस झाला, पाऊस म्हणल्यापेक्षा अतिवृष्टीमुळे चिंचोली परिसरामध्ये खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे। पूर्णा नदीला जो पूर आला त्याच्यामध्ये अद्रक असेल, मका असेल, कपाशी असेल, सोयाबीन असेल, अशा विविध प्रकारच्या मालांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तरी राज्यपालांना निवेदन देऊन अशी विनंती केलेली आहे की शासनाकडून त्वरित लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, असं निवेदन मी दिलेलं आहे। माझं नाव सोमनाथ शिंदे।